संध्याकाळचे 7:30 वाजले होते. माधुरी ऑफिसमधून घरी आली. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद काही केल्या लपत नव्हता. तिने खांद्यावरील बॅग अलगद सोफ्यावर ठेवली, हातातला मिठाईचा डबा उघडला आणि हसतच रेखाताईंसमोर धरत म्हणाली, "हे घ्या आई, तोंड गोड करा. आज अखेर माझं प्रमोशन लेटर आलं. आता मी आमच्या कंपनीची रिजनल हेड झाले आहे. आणि हो, माझ्या पगारातही खूप मोठी वाढ झाली आहे." माधुरीच्या डोळ्यात अभिमान नव्हता, तर अथक परिश्रमाचं समाधान होतं. गेली 3 वर्ष तिने दिवस रात्र एक करून काम केलं होतं. कितीतरी रात्री जागून प्रोजेक्ट्स पूर्ण केले, सुट्ट्या रद्द केल्या, घर आणि ऑफिसचा समतोल राखण्याचा जीवापाड प्रयत्न केला. आज त्या सगळ्या मेहनतीचं चीज झालं होतं, पण तिच्या या आनंदावर पहिल्याच क्षणी विरजन पडलं. रेखाताईंनी मिठाईच्या डब्याकडे एक कटाक्ष टाकला. तोंड गोड करण्याऐवजी त्यांनी हातातला टीव्हीचा रिमोट शांतपणे बाजूच्या टेबलावर ठेवला. त्यांच्या चेहऱ्यावर कौतुकाचा लवलेशही नव्हता. ओठावर एक उपहास मिश्रित हास्य उमटलं आणि त्या थंड आवाजात म्हणाल्या, "रिजनल हेड झालीस? छान आहे ग. पण एवढ्या मोठ्या प्रमोशनचा आणि भरघोस पगाराचा उपयोग तरी काय? बाहेरच्या जगात तू कितीही मोठी अधिकारी झालीस तरी घरातलं वास्तव बदलत नाही. अजूनही तुला घर नीट सांभाळता येत नाही." त्या पुढे म्हणाल्या, "आज सकाळी तू केलेल्या आमटीत मीठच नव्हतं. घास घशाखाली उतरत नव्हता. आणि जरा घराकडे लक्ष असू देत. घर सगळं अस्ताव्यस्त असतं. बाईने लाखो रुपये कमावले, कितीही मोठमोठी पदे मिळवली, तरी स्वतःचं घर नीटनेटकं ठेवता आलं नाही तर त्या यशाची किंमत शून्य असते." रेखाताईंचा प्रत्येक शब्द माधुरीच्या मनावर खोल जखम करून गेला. माधुरीच्या चेहऱ्यावरचा तो सगळा आनंद एका क्षणात नाहीसा झाला. तिने शांतपणे मिठाईचा डबा बंद करून टेबलावर ठेवला आणि स्वतःला सावरत म्हणाली, "आई, आज सकाळी मला खूप घाई होती. माझी एका महत्त्वाच्या क्लायंटसोबत मीटिंग होती. त्या मीटिंगसाठी मला प्रेझेंटेशनची तयारी करायची होती. त्याच मीटिंगमुळे आज मला हे प्रमोशन मिळालं आहे. आमटीत माझ्याकडून मीठ कमी पडलं असेल, पण तुम्ही वरून घालू शकत नव्हतात ना? माझ्या आयुष्यातल्या इतक्या मोठ्या आनंदाच्या दिवशी तुम्हाला फक्त त्या आमटीतलं मीठच आठवलं? मग मी खोटं बोलतेय का?" रेखाताईंचा आवाज आणखी वाढला. त्या मोठ्या आवाजात म्हणाल्या, "पैसे कमवायला लागलीस म्हणजे तू जग विकत घेतलंस असं वाटतं का तुला? या घराला पैशांपेक्षा सुस्वभावी आणि घर सांभाळणाऱ्या सुनेची गरज आहे. सकाळी ऑफिससाठी धावपळ, संध्याकाळी परत धावपळ. घरात पाहुणे आले तरी तुला त्या लॅपटॉपमधून डोकं वर काढायला वेळ नसतो. जर तुला संसार कसा करायचा हेच समजत नसेल, तर मग या तुझ्या यशाचं मी काय लोणचं घालू?" तेवढ्यात माधुरीचा नवरा सागर आपल्या खोलीतून बाहेर आला. बाहेर सुरू असलेला सगळा वाद त्याने ऐकला होता. तो शांतपणे सोफ्यावर बसला आणि अगदी सहजपणे म्हणाला, "अगं माधुरी, तू पण ना, आईच्या प्रत्येक गोष्टी मनाला लावून घेतेस." तिच्या बोलण्याचा तसा काही अर्थ नव्हता. ती फक्त एवढंच म्हणत होती की ऑफिसच्या कामाबरोबर घराकडेही थोडंसं लक्ष दे. "आणि मी काय म्हणतो, आज तुला प्रमोशन मिळालं आहे, त्याचा आनंद साजरा कर ना. आईच्या बोलण्याला प्रत्युत्तर का देत आहेस? उगाच विषय का वाढवतेस?" माधुरीने सागरकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात आता राग नव्हता, तक्रारही नव्हती. होती ती फक्त खोल आणि शांत निराशा. ती म्हणाली, "मी विषय वाढवत नाहीये सागर. मी तर फक्त माझा आनंद तुमच्यासोबत वाटायला आले होते. पण बहुतेक ह्या घरात माझ्या आनंदाची किंमत चिमूटभर मिठापेक्षाही कमी आहे." इतकं बोलून ती शांतपणे तिच्या खोलीत निघून गेली. तिने खोलीचा दरवाजा बंद केला नाही. ती पलंगावर जाऊन बसली. तिच्या डोळ्यांसमोर गेल्या 3 वर्षांचा संपूर्ण प्रवास उभा राहिला. लग्न झाल्यापासून तिने या घराची प्रत्येक जबाबदारी मनापासून स्वीकारली होती. रोज सकाळी 6 वाजता उठून संपूर्ण कुटुंबाचा नाश्ता तयार करायचा, स्वतःचा, नवऱ्याचा टिफिन, सासू-सासऱ्यांसाठी पथ्याचे जेवण आणि मग जवळपास तासभर वाहतुकीचा सामना करत ऑफिसला पोहोचायचं. ऑफिसमध्ये 10-10 तास काम केल्यानंतर पुन्हा घरी येऊन रात्रीचा स्वयंपाक करायचा. दुसऱ्या दिवसाची तयारी करायची. लाईट बिल, किराणा सामान आणि इतर अनेक खर्चांपैकी निम्मा खर्च माधुरीच्या पगारातूनच भागत होता. पण रेखाताईंच्या दृष्टीने तिच्या या सगळ्या कष्टांना काहीच किंमत नव्हती. त्यांच्यासाठी माधुरीची ओळख फक्त एवढीच होती, तिने केलेल्या पोळ्या किती गोल आहेत आणि घर किती स्वच्छ आहे. असेच काही दिवस निघून गेले. माधुरीने तिच्या प्रमोशनचा कोणताही जल्लोष केला नाही. ती शांतपणे आपल्या नव्या जबाबदाऱ्या पार पाडत राहिली. पण रेखाताईंचे टोमणे मात्र कमी झाले नाहीत. उलट माधुरीच्या प्रमोशननंतर त्यांचा अहंकार आणखी दुखावला गेला होता. त्यांच्या सुनेचा पगार आता स्वतःच्या मुलापेक्षाही जास्त झाला होता. ही गोष्ट त्यांना अजिबात सहन होत नव्हती.
एके दिवशी रेखाताईंनी आपली मैत्रीण सुशीला आणि त्यांच्या कुटुंबाला चहासाठी घरी बोलावलं. सुशीलाताईंचा मुलगाही एका मोठ्या कंपनीत नोकरी करत होता. बाहेरच्या खोलीत सगळे गप्पा मारत बसले होते, तर माधुरी स्वयंपाकघरात एका हाताने सगळ्यांसाठी गरमागरम भजी तळत होती, चहा बनवत होती, तर दुसऱ्या हाताने मोबाईलवर ऑफिसमधून आलेला एक अत्यंत महत्त्वाचा ईमेल तपासत होती. काही वेळातच माधुरी ट्रेमध्ये पाहुण्यांसाठी चहा आणि गरमागरम भजी घेऊन बैठकीच्या खोलीत आली. तिने सर्वांना चहा आणि भजीची प्लेट दिली. सुशीलाताई भजीचा तुकडा उचलत कौतुकाने म्हणाल्या, "अगं रेखा, तुझी सून तर खूपच सुगरण दिसतीये. रविवारी सुद्धा स्वयंपाकघरात राबतीये बघ." रेखाताई लगेच उपहासाने हसल्या. "अगं सुशीला, तू फक्त बाहेरचं रूप पाहतेस. माझी सून आता खूप मोठी अधिकारी झाली आहे ना. तिला घरकामासाठी कुठे वेळ असतो? आज तुम्ही सगळे घरी आला आहात म्हणून ती स्वयंपाकघरात शिरली आहे. नाहीतर रोज ह्या उतार वयात मलाच स्वयंपाकघर सांभाळावं लागतं." माधुरी त्यावेळी बाजूलाच उभी होती. रेखाताईंचे शब्द ऐकताच तिने शांतपणे सासूकडे पाहिलं. पण रेखाताई थांबल्या नाहीत. त्या पुन्हा सुशीलाताईंना उद्देशून म्हणाल्या, "2 दिवसांपूर्वीच हिला कुठलं तरी प्रमोशन मिळालं. आता कोणत्या तरी हेड पदावर गेली आहे म्हणे. पगारही भरपूर वाढला आहे. पण मी तर स्पष्ट सांगते, बाईने लाखो रुपये कमावले तरी जोपर्यंत तिला स्वतःचं घर सांभाळता येत नाही तोपर्यंत ती अपूर्णच असते. काल रात्री हिने केलेली भाजी अर्धवट शिजली होती. ती ऑफिसच्या कामात इतकी गुंतलेली असते की घराकडे तिचे लक्ष नसते. मला तर कधी कधी भीती वाटते, उद्या यांना मूल झालं तर त्यालाही कसं वाढवणार? पैसा म्हणजे सर्व काही नसतं." सुशीलाताईंनीही लगेच मान डोलावत रेखाताईंच्या बोलण्याला दुजोरा दिला. "हो रेखा, तू अगदी बरोबर बोलतेस. स्त्रीचा खरा दागिना म्हणजे तिचं घर. आजकालच्या मुली आकाशात उंच भरारी मारण्याच्या नादात स्वतःचं घरटच विसरून जातात." सोफ्यावर बसलेला सागरही या चर्चेत सहभागी झाला. हलकसं हसत तो म्हणाला, "अहो काकू, मी सुद्धा माधुरीला नेहमी सांगत असतो, इतका कामाचा ताण घेऊ नकोस, घराकडे थोडंसं लक्ष दे. पण हिला तर करिअरचंच वेड लागलं आहे." बाजूलाच उभ्या असलेल्या माधुरीच्या कानात प्रत्येक शब्द वितळलेल्या शिशासारखा उतरू लागला. तरीही तिने ना आवाज चढवला ना कोणाशी वाद घातला. ती रडली नाही, तिने आरडाओरडा केला नाही, स्वतःला बळी ठरवण्याचाही प्रयत्न केला नाही. ती एक सुशिक्षित, स्वाभिमानी आणि स्वतःच्या कर्तृत्वावर उभी असलेली स्त्री होती. तिने अतिशय शांतपणे हातातील ट्रे बाजूच्या टेबलावर ठेवला, साडीचा पदर नीट केला आणि रेखाताईंच्या डोळ्यात डोळे घालून शांत पण ठाम आवाजात म्हणाली, "आई, जर माझं कमावणं आणि माझं यश या घरासाठी इतकंच निरुपयोगी आणि निरर्थक असेल तर उद्यापासून ही निरुपयोगी गोष्ट मी घराच्या बाहेरच ठेवेन." क्षणात संपूर्ण खोलीत शांतता पसरली. सुशीलाताई तिच्याकडे आश्चर्याने पाहू लागल्या. सागरच्या चेहऱ्यावरचं हसू क्षणात नाहीसं झालं. तो घाईघाईने म्हणाला, "काय म्हणायचं आहे तुला माधुरी? पाहुण्यांसमोर हे काय बोलतीयस?" रेखाताईही थोड्या घाबरल्या, पण ते लपवत रागाने म्हणाल्या, "माधुरी, तुला काही कळतंय का तू काय बोलतेस?" माधुरीच्या चेहऱ्यावर मात्र विलक्षण शांतता होती. "हो आई, मला पूर्णपणे कळतंय मी काय बोलतीये." ती म्हणाली, "आत्ताच तुम्ही सुशीला काकूंना सांगत होतात ना की माझं सगळं यश शून्य आहे, कारण मला घर सांभाळता येत नाही. मी अर्धवट शिजलेली भाजी बनवते, माझं लक्ष घरात नसतं. मग मी बोलले त्यात चुकीचं काय आहे?" रेखाताईंनी स्वतःचा बचाव करत आवाज चढवला, "मी काही खोटं बोलले नाही, जे सत्य आहे तेच सांगितलं." त्यावर माधुरी हसत म्हणाली, "सत्य? आई, तुम्ही फक्त अर्धच सत्य सांगितलं." माधुरीचा आवाज अजूनही शांत होता, पण प्रत्येक शब्द धारदार तलवारीसारखा होता. "सुशीला काकूंना हेही सांगा ना की गेली 3 वर्षे ह्या घराच्या गृहकर्जाचा हप्ता तीच भरते, जिच्यावर तुम्ही घर सांभाळता येत नाही असा शिक्का मारता. त्यांनाही सांगा की या घरातला किराणा, वीज बिल आणि तुमच्या औषधांचा खर्च सुद्धा त्या शून्य यशस्वी बाईच्या पगारातूनच भागतो." सागर लगेचच जागेवरून उठला. "माधुरी, पाहुण्यांसमोर पैशांचा हिशोब मांडायची तुझी हिंमतच कशी झाली? तुझं डोकं ठिकाणावर आहे की नाही?" माधुरीने शांतपणे त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाली, "खरं तर आज खऱ्या अर्थाने माझं डोकं ठिकाणावर आलं आहे सागर. जेव्हा तुझी आई माझ्या मेहनतीची, माझ्या जागून काढलेल्या रात्रींची आणि माझ्या यशाची किंमत पाहुण्यांसमोर 2 पैशांची करत होती, तेव्हा तुला एकदाही वाटलं नाही की त्या चुकीचं बोलत आहेत? उलट तूही त्यांच्याच बोलण्यात सूर मिसळला होतास. मग आता मी त्याच पाहुण्यांसमोर सत्य सांगते आहे तर तुला एवढा लाज का वाटतेय?" रेखाताईंचा चेहरा संतापाने लालबुंद झाला. त्या म्हणाल्या, "तू तुझ्या पैशांचा माज दाखवते आहेस का आम्हाला? हे बघ, तू काही या घरावर उपकार करत नाहीस, माझ्याच घरात राहतेस हे विसरू नकोस." माधुरीने एक दीर्घ श्वास घेतला आणि ती म्हणाली,
माज मी दाखवत नाही आई, माज तर तुम्ही दाखवत आहात. असा माज की ज्यात माझ्या पगाराचा पैसा मात्र आनंदाने स्वीकारला जातो, पण तो पैसा कमावणाऱ्या स्त्रीला सन्मान देणं तुम्हाला कमीपणाचं वाटतं. माझं काम कमी लेखून तुम्हाला स्वतःचं मोठंपण सिद्ध करायचं आहे. तिने सुशीलाताईंकडे पाहिलं. त्या आता अस्वस्थ झाल्या होत्या. काकू, आत्ताच तुम्ही म्हणालात ना, स्त्रीचा खरा दागिना म्हणजे तिचं घर. पण माझ्या मते स्त्रीचा खरा दागिना म्हणजे तिचा आत्मसन्मान. आणि ज्या घरात तिच्या आत्मसन्मानाची रोज पायमल्ली होते ते घर नसतं, तर तो एक पिंजरा असतो. आणि मी त्या पिंजऱ्यात जगण्यासाठी जन्माला आलेली नाही. ती पुन्हा रेखाताईंकडे पाहून म्हणाली, आई, आज तुम्ही सगळ्यांसमोर स्पष्ट सांगितलं की माझा पगार, माझं प्रमोशन, माझं यश या घरासाठी काहीच महत्त्वाचं नाही. महत्त्वाचं फक्त एवढंच आहे की मी घर किती चांगलं सांभाळते. ठीक आहे, मग आजपासून माझ्या पगारातील एक पैसाही या घरासाठी वापरला जाणार नाही. काय वेड्यासारखं बोलत आहेस? सागर पुढे येत म्हणाला. माधुरीने त्याच्याकडे पाहत शांतपणे उत्तर दिलं, मी अगदी तर्कशुद्ध बोलत आहे सागर. ती पुढे म्हणाली, यापुढे या घराच्या गृहकर्जाच्या हप्त्यासाठी मी देत असलेले 35,000 रुपये देणार नाही. घराचा किराणा, वीज बिल किंवा इतर कोणताही आर्थिक खर्च माझ्या पगारातून जाणार नाही. मी माझ्या वाट्याचा खर्च करेन, माझं जेवण स्वतः बनवेन, कारण ज्या मेहनतीचा सन्मान नाही त्या मेहनतीने कमावलेल्या पैशांवरही या घराचा कोणताही अधिकार नाही. हे ऐकताच रेखाताईंचे डोळे विस्फारले. घराच्या गृहकर्जाचा हप्ता, किराणा, वीज बिल आणि इतर खर्च मिळून महिन्याला जवळपास 60,000 रुपयांचा भार माधुरी उचलत होती. तिने हात काढून घेतला तर सागरच्या पगारातून घराचा निम्मा खर्चही भागणार नव्हता. रेखाताई मोठ्या आवाजात म्हणाल्या, तू आम्हाला ब्लॅकमेल करत आहेस का? तुला वाटतं तू पैसे देणं बंद केलंस तर आम्ही उपाशी मरू? हे बघ, तू या घरची सून आहेस, तुला असं करता येणार नाही. माधुरी शांतपणे म्हणाली, मी काही चुकीचं करत नाही आई. उलट तुमच्या विचारांचा आदरच करत आहे. तुम्हीच म्हणालात ना, बाईने लाखो रुपये कमावले तरी घर सांभाळता आलं नाही तर तिचं यश शून्य असतं. म्हणूनच त्या शून्य यशाचे पैसे मी ह्या घरापासून दूर ठेवत आहे. आता खरंच मोलाचं काय आहे ते वापरून हे घर चालवा. तिने टेबलावर ठेवलेल्या रिकाम्या चहाच्या कपांकडे एकदा पाहिलं आणि शेवटचा निर्णय ऐकवला. आणि आजपासून ह्या घराच्या स्वयंपाकघराशी माझा काहीही संबंध नाही. मी सकाळी ऑफिसला जाईन, रात्री परत येईन, माझ्या आणि माझ्या नवऱ्याच्या वाट्याची कामं करेन, पण संपूर्ण घराची जबाबदारी आता माझी राहणार नाही. माझ्या अर्धवट शिजलेल्या भाज्या, चहातली साखर किंवा मीठ याबद्दलच्या तक्रारी आजपासून कायमच्या संपल्या. आता यापुढे स्वयंपाक करा आणि तो तुम्हीच खा. असे बोलून माधुरी तिच्या खोलीत निघून गेली. बैठकीच्या खोलीत शांतता पसरली. सुशीलाताई आणि त्यांचे कुटुंब मुकाट्याने तिथून निघून गेले. सागर आणि रेखाताई मात्र जागच्या जागी स्तब्ध उभे राहिले. पाहुण्यांसमोर सुनेला कमी लेखून स्वतःचे मोठेपण दाखवण्याचा रेखाताईंचा सारा गर्व एका क्षणात जमिनीवर कोसळला होता. काही वेळाने सागर खोलीत आला. तो वरकरणी रागात होता, पण मनातून घाबरला होता, कारण त्याला माहिती होतं माधुरी जे बोलते ते करून दाखवते. खोलीत येताच सागर माधुरीला म्हणाला, माधुरी, आज तू जे केलंस ते खूप चुकीचं होतं. आईच्या मैत्रिणीसमोर तू आमची अब्रू घालवलीस. उद्यापासून अख्ख्या सोसायटीत याच गोष्टीची चर्चा होईल. माधुरी लॅपटॉपवर ऑफिसचं काम करत होती. तिने स्क्रीनवरून नजर हटवली आणि शांतपणे सागरकडे पाहून म्हणाली, मी नाही सागर, आज तुझ्याच आईने स्वतःची आणि तुझी अब्रू घालवली. माझ्या पगारामुळे या घराचा जो मानसन्मान वाढतो तो स्वीकारायला कोणालाच लाज वाटत नाही, पण तीच स्त्री स्वतःच्या सन्मानासाठी उभी राहिली की सगळ्यांना त्रास होतो. सागर थोडा मवाळ होत म्हणाला, पण तू घराचा खर्च कसा थांबवू शकतेस? आपण नवरा बायको आहोत. माझे पैसे तुझे आणि तुझे पैसे माझे आहेत. माधुरीच्या ओठांवर कटू हास्य उमटलं. ती म्हणाली, नाही सागर, जेव्हा मला रोज टोमणे मारले जातात तेव्हा मी एकटीच असते. जेव्हा मला सांगितलं जातं की मला घर सांभाळता येत नाही तेव्हा ती फक्त माझीच कमतरता असते. मग माझं यशही फक्त माझंच आहे. माझ्या कष्टाच्या पैशांचा लाभ अशा लोकांना मी कधीच देणार नाही ज्यांना माझ्या अस्तित्वाचीच कदर नाही. सागरने शेवटचा प्रयत्न केला. आई जुन्या विचारांची आहे माधुरी, तू तरी समजूतदारपणा दाखव. माधुरीने लॅपटॉप बंद केला आणि ठामपणे उभी राहिली. सागर, तुझ्या आईच्या वागण्याला जुनी विचारसरणी असं गोंडस नाव देऊ नकोस. त्यांना माझ्या नोकरीचं महत्त्व चांगलंच माहिती आहे. स्वतःसाठी सोन्याची साखळी बनवायची होती तेव्हा त्यांना माझी कॉर्पोरेट नोकरी खूप आवडत होती. तुझ्या बहिणीच्या लग्नात लाखो रुपयांच्या भेटवस्तू द्यायच्या होत्या तेव्हाही माझा पगार खूप संस्कारी वाटत होता. ती पुढे म्हणाली, त्यांना माझ्या नोकरीचा राग नाही सागर, त्यांना राग आहे त्या आत्मविश्वासाचा जो या नोकरीने मला दिला आहे.
त्यांना या सहन होत नाही की मी त्यांच्या टोमण्यांसमोर मान खाली घालून उभी राहत नाही. याचे सागरकडे उत्तर नव्हते. माधुरी पुढे म्हणाली, आणि नवरा म्हणून आज आई मला सगळ्यांसमोर अपमानित करत होत्या तेव्हा तू त्यांच्याच बाजूने उभा होतास. आज तू सिद्ध केलंस की तू माझा जीवनसाथी नाहीस. तू असा माणूस आहेस ज्याला स्वतःच्याच बायकोचे यश सहन होत नाही. त्यामुळे आजपासून मला तुझ्याकडून देखील कोणतीच अपेक्षा नाही. माझा निर्णय अंतिम आहे. दुसऱ्याच दिवसापासून माधुरीने आपला शब्द पाळला. संयुक्त खात्यातून गृहकर्जाच्या हप्त्यासाठी जाणारं ऑटो डेबिट तिनं बंद केलं आणि बँकेला स्पष्ट सूचना दिल्या की तिच्या खात्यातून यापुढे एकही रुपया त्या कर्जासाठी जाता कामा नये. घराच्या किराणा सामानासाठी पैसे देणंही तिने थांबवलं. रोज सकाळी ती स्वतःसाठी आणि सागरसाठी, तेही केवळ बायको म्हणून, आपलं कर्तव्य समजून नाश्ता बनवायची, स्वतःचा डबा भरायची आणि शांतपणे स्वतःच्या गाडीत बसून ऑफिसला निघून जायची. पण रेखाताईंची मात्र मोठी पंचायत झाली होती. ज्या स्वयंपाकघराची संपूर्ण जबाबदारी त्यांनी वर्षानुवर्ष माधुरीवर टाकली होती, त्याच स्वयंपाकघरात आता त्यांनाच सकाळपासून संध्याकाळपर्यंत उभं राहावं लागत होतं. अवघ्या 2च दिवसात त्यांच्या गुडघ्यांनी साथ सोडायला सुरुवात केली. महिना अखेरीस हिशोब मांडला गेला तेव्हा वास्तव समोर आलं. सागरच्या पगारातून गृहकर्जाचा हप्ता, किराणा, वीज बिल, औषधांचा खर्च काहीच पूर्ण होत नव्हतं. शेवटी त्याला मित्रांकडून उसने पैसे घ्यावे लागले. रेखाताईंचा सारा गर्व धुळीस मिळाला. त्यांना उमगलं की ज्या सुनेला त्या रोज कमी लेखत होत्या त्याच सुनेच्या आधारावर हे घर इतकी वर्ष व्यवस्थित उभं होतं. काही दिवसांनी रेखाताईंनी आपली मुलगी नेहा हिला घरी बोलावलं. त्यांना वाटलं नेहा आली की ती आपल्या भावजाईला 4 शब्द सुनावेल. नेहा घरात येताच संतापाने म्हणाली, वहिनी, हा कसला तमाशा लावलाय तुम्ही? घर खर्चासाठी पैसे देणं बंद केलं. तुम्हाला लाज वाटत नाही का? माझी म्हातारी आई स्वयंपाकघरात राबतीये आणि तुम्ही महाराणीसारख्या नोकरीला जाता. माधुरी सोफ्यावर बसून निवांत कॉफी पित होती. तिने कप खाली ठेवला आणि म्हणाली, मला लाज का वाटावी नेहाताई? तुमच्या आईनेच तर सांगितलं होतं की घर पैशांनी नाही तर घर सांभाळणाऱ्या बाईमुळे चालतं. मी फक्त त्यांच्या बोलण्याचा आदर केला. क्षणभर थांबून ती पुढे म्हणाली, आणि तुम्हाला जर तुमच्या आईची एवढीच काळजी असेल तर तुम्ही रोज सकाळी येऊन त्यांना मदत का करत नाही? तुम्ही पण याच शहरात राहता की तुम्हालाही तुमची नोकरी जास्त प्रिय आहे? नेहा गोंधळली. वहिनी, माझे लग्न झाले आहे. मीही नोकरी करते. मला स्वतःचे घर आहे. मी इथे रोज कशी येऊ? माधुरी शांतपणे म्हणाली, म्हणजे तुम्ही लग्नानंतर तुमचे घर सांभाळणार. तुम्ही घर सांभाळता ही ती चांगलीच गोष्ट आहे म्हणा, पण मला सांगाल का तुमचे सासू सासरे कुठे असतात? त्यांचा स्वयंपाक बनवावा लागतो म्हणून तुम्ही त्यांना तुमच्या धाकट्या दिराकडे पाठवून दिले. तुमच्या घरात वरची सगळी कामे करण्यासाठी कामवाली बाई आहे. तरी सुद्धा तुम्हाला तुमचे सासू सासरे सांभाळावेसे वाटत नाहीत. इथे मी घरातली सगळी कामे करून सुद्धा कोणाला काही देणे घेणे नाही. तुम्ही आधी तुमचे वागणे बघा, मग मला शहाणपणा शिकवा. नेहा रागाने म्हणाली, वहिनी, तुम्ही मर्यादा ओलांडत आहात. माधुरीही उठून उभी राहिली आणि म्हणाली, मर्यादा ओलांडायला मी तुमच्याच घरातून शिकले आहे नेहाताई. आणि यापुढे तुम्ही किंवा तुमच्या आई मला काही घालून पाडून बोललात तर मी माझे सामान घेऊन हे घर कायमचे सोडून जाईन. मग तुमचे सासरचे आणि माहेरचे अशी दोन्ही घरं आयुष्यभर तुम्ही सांभाळा. माधुरीच्या डोळ्यातील शांतपणा, अढळ निर्धार पाहून नेहा ही गप्प झाली. स्वयंपाकघराच्या दारात उभ्या असलेल्या रेखाताईंना तेव्हा पहिल्यांदा जाणवलं, आता माधुरी कोणाच्याही दबावाखाली येणार नाही. माधुरीने कोणाचीच माफी मागितली नाही. तिला हे उमगलं होतं की ज्या स्त्रिया स्वतःच्या सुनेच्या यशाचा मत्सर करतात त्या सहज बदलत नाहीत. पण तिने त्या घराचे नियम मात्र कायमचे बदलून टाकले. आता त्या घरात कोणाचीही हिंमत होत नव्हती की माधुरीच्या यशाची टिंगल करावी. ती ऑफिसमधून घरी आली की घरात शांतता असायची. चहात साखर कमी आहे, भाजी चांगली झाली नाही, घरात धूळ आहे, असे टोमणे कायमचे बंद झाले होते. माधुरीने आपला आत्मसन्मान हीच आपली सर्वात मोठी ढाल बनवली होती. तिने सिद्ध करून दाखवलं होतं की स्वावलंबी आणि यशस्वी स्त्रीला सन्मानाची भीक मागावी लागत नाही. जर कोणी तिचा सन्मान करत नसेल तर स्वतःचा सन्मान जपण्याची ताकद तिच्यात असते. रेखाताईंना मात्र रोज एकाच गोष्टीची खंत वाटत होती, ती म्हणजे स्वतःच्या खोट्या अहंकारासाठी त्यांनी अशा सुनेचा सन्मान गमावला होता जी त्यांच्या म्हातारपणाचा सर्वात मोठा आधार ठरू शकली असती. आता ते सगळे एकाच छताखाली राहत होते, पण नात्यांमध्ये उब राहिली नव्हती. त्या घरात आता माधुरीचा आत्मसन्मान सर्वात मोठा झाला होता आणि बाकीच्यांना तिच्या आखलेल्या मर्यादा मान्य करूनच जगावं लागत होतं. मित्रांनो, स्त्रीच्या कष्टाची किंमत फक्त तिच्या स्वयंपाकाने, घरातील स्वच्छतेने किंवा घरकामाने मोजली जाऊ नये.
ती घर आणि करिअर या दोन्ही जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे सांभाळत असेल तर तिच्या प्रयत्नांचा आदर होणं तितकंच आवश्यक आहे. आर्थिक योगदान महत्त्वाचं असतंच, पण त्याहून अधिक महत्त्वाचा असतो तो परस्पर सन्मान. ज्या घरात एखाद्या व्यक्तीच्या मेहनतीचा स्वीकार केला जातो, पण त्या व्यक्तीचाच अपमान केला जातो, ते नातं हळूहळू कमकुवत होत जातं. आत्मसन्मान हा प्रत्येक स्त्रीचा सर्वात मोठा दागिना आहे. प्रेम, विश्वास आणि आदर या 3 गोष्टींवरच संसार टिकतो. अपमान, अहंकार आणि टोमण्यांवर नाही. स्त्रीने स्वतःच्या स्वाभिमानासाठी उभं राहणं म्हणजे घर मोडणं नव्हे, तर नात्यांमध्ये समानतेची आणि सन्मानाची जाणीव करून देणं होय. कारण जिथे सन्मान नसतो, तिथे त्यागालाही किंमत उरत नाही. तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.